लगा तुमसे मरने लगा हूँ। अबे मेला रे मेला 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 का रे फुटक्या दिसत नाही का रे? रो बापा बापा थांब रे उठू दे मले. पहिली गोष्ट भाऊ तू गलती केली. जेले फोन लावा त्याले फोन लाव सांग बाबा वाचवाले म्हणा. कसं मायाशी पंगा म्हणजे गेम खलास. अरे बा स्वतःचीच गलती बा. तू तिकडे गाणे म्हणत म्हणत येत होता ना, मला ठोस मारली तो आणि मला बोलू राहिला तू. वा रे वा शाना. नाही नाही ते गलती कोणाची असो आपल्याला काही घेणं देणं नाही. कसं तो मायाशी पंगा म्हणजे कसं मला कशाला धक्का दिला तो. मंगेश बोलते बाई मंगेश असं कोलतो म्हटलं तुले काय तू काय तुला काय मी देतो काय. अरे बाबा लहान आहे शाळेत जाय शाळेत माशी पंगा घेऊ नको. कसं सॉरी म्हटलं बुवा. चाल तुही गलती आहे ना, चाल माहीच गलती बुवा जाऊ दे. सॉरी हा सॉरी. सर आता बाजूली. अरे सॉरी काय करू मी सॉरीचा आचार करू का भाजी संग खाऊ का. मले काय सांगू राहिला तू सॉरी. पहिले तू घरी फोन लाव घरी सांगून दे भावा घरी काय माझ्या येणं होत नाही म्हणा. एका पोराशी मा पंगा झाला म्हणा आणि त्यानं मला मारलं म्हणा. काय लगा आफत आहे रे बुवा. कसंच काय समजत नाही बा मले. अरे दादा जाऊ दे ना बुवा. लागला ना धक्का बुक्की होत असते. आता का मारतं का मले मारतं का भांडणं ब्रो आर यू सिरियस अबाउट मी. इंग्लिश बोलू राहिला का आता. तेच राहिला आता भाऊ. दादा तुले का सांगू राहिलो मी मा नांदी लागू नको. कशाले तू दिमागाचे वांदे करू राहिला. जाणं मुकड्यानं केलं ना तुले माफ सरक ना साईडले आता. नाही आता भाऊ विषय गंभीर झाला. कसा तू लय शिल्लक बोलू राहिला भाऊ. आता लय शिल्लक बोलू राहिला. आता भाऊ काय करतो मला सांग. तू मारतं का मला. थांब आता फोन लावतो मी. अबे ओळखले भाऊ आपली. थांब फोन लावतो. बरबा तुले आता भांडणं करायचीच म्हटलं तर आता आम्ही काय करा. बरं ठीक आहे ज्याला लावायचं त्याला फोन लाव. ओके मी इथंच आहे. चाललं वाटते बाबा इथंच बसतं काय बाबा. बाया घे पाहतं का नाही. माय एकच म्हणणं आहे देवाले सकाळी सकाळी मीच दिसतो काय आणले. ओ आजी नाही ना मी कुठं अति काय मी काय मिळाल्या काय रस्त्यावर बसता आलाय. तसं नाही वावरात चाललो मी तिकडे चक्कर मारतो आणि बसतो तिकडे एखादी जागा पाहून. काय बाबा घरातली संडास आहे तर संडासात जायचं नाही. इथं बाहेर हात लागायचे लाजा नाही तर शर्मा नाही तर काहीच नाही अक्कल नाही. का बे घरी संडास आहे ना रे. काय सांगा या बुढीले मजा नाही येत ना. वातावरण कसं असं खुल्लं पाहिजे. ते कसं मला संडासात नाही का नाही ते संडासच येत नाही मला. असं आहे ते गणित. त्यापेक्षा चला म्हटलं वावरात नाही जातो म्हटलं चक्कर मारतो बसता ते. तुम्ही कुठे चालले काळ्या गेल्या घेऊन. चालले मी काळ्या घेऊन असणार नाही. जा बाबा पाजा. हो पाहतो हो जा. शांताराम भाऊ आता याचा काय फोन आला माय बिन तर सकाळी मला काय होय. हॅलो बोल रे मंगेश. तुम्ही जिथं कुठं असा लवकरात लवकर आपल्या दारासमोर या. एक नंबरचं भांडण झालं आता. कसं पंगा घेऊ राहिले आपल्या संग. सगळे लोक आपल्या हलक्यात घेऊ राहिले. लवकर या तुम्ही इथं. हलक्यात काय कोण बोललो तुले. कोण बोललो. इथं एक माणूस आहे लय शिल्लक बोलू राहिला मला. ते लय शिल्लक काही ठेवून राहिला ते. सांगा मग त्याला कसं करायचं बुवा कसं काय करायचं ते. लवकर आहे बरं तुम्ही याला सांगा बरं. कसं पंगा ले रहा हमसे पंगा. हा बर ते माणूस कसा दिसते रे. कसा एकदम रोड आहे का झाड आहे. काय झाडा अरे काळी आहे काळी. तुम्ही का लहान लेकरू मारते गेले. हो का हाईट किती हाईट काय हो बहुना 3 फुटाचा माणूस नाही म्हटले पण हलक्यातले घेऊन राहिला आपल्याला. अरे तुम्ही काय लहान लेकरू मारते गेले. या लवकर. हो का म्हणजे असं वाटते नाही का जमलं बस नाही कसं चांगला माणूस नसला पाहिजे फक्त नाहीतर बस मरायची पाहिजे काय जगणं नाही मरणं नाही. बरं ठीक आहे ओके आलो. काय बुट काय घाले मग काय दिली एका रट्ट्यात मारा झाला रे हातानं. थांब आलो मी 2 मिनिटात. एक मिनिटात मी कार्यक्रम करतो लगेच आपल्या दारात नाही. ओके ठेवतो फोन. ओके बाय. बरं मग त्या आब्याला फोन लावतो टकलेले. अरे त्या टकल्याला कशाला फोन लावतो बे. जे तुला बोलू राहिला का नाही माणूस त्याला मी एकटा का बे एकटा एका रट्ट्याचा नाही राहत भाऊ. समजलं का. मांगातले ताकद आहे रे. मग काय तर असं तोडताड करतो त्याचं. मग काय तर तुझ्या वाटी जाऊ ते म्हणजे मा वाटी गेलं. त्या टकल्याला फोन नको लावू. हो थांब आलो 2 मिनिटात. अरे त्याला खोटा कशाला बोलला रे. 4 फुटाचा माणूस आहे. अबे 6.5 फुटाचा माणूस झाला का मी. तू मला 4 फुटाचा माणूस म्हणून राहिला का. खोटा कशाला बोलला त्याला तू. बोला लागते मग येत नाहीत तसे. काय तुम्हाला काय लय खतरनाक माणूस आहे आमच्या जवळ. मग काय तर थांब त्या टकलेला फोन लावतो त्याला आणतो. असं आहे का. बरं ठीक आहे जे मनाचं ते मन बुवा. लवकर बोलो कसं टाइम नाही माझ्याजवळ. लवकर लाव जेला बोलवायचं त्याला बोलो. मला तुम्ही काही सांगू नका. मला तुम्ही पहिले माझ्या बापाच्या घरी सोडून द्या. मला या घरात राहतच नाही.
मॅडम झालं काय तुम्हाला एका इकडेच तुम्हाला करून लागते का झटके लागता मला हे समजत नाही. काय मी आता काही बोललो का तुम्हाला? काल तुम्हाला मी फोन लावला मी तुम्हाला बोलत जाय की नाश्ता आणजा, तुम्ही नाश्ता आणला का? घ्या नाश्त्यासाठी तू घर सोडून चालली का बाई आहे व तू? कुठं न्यावं तुले, कुठं फाशी द्या मला समजत नाही. काय बोलले तुम्ही? फाशी? आता फाशी द्या आम्हाला. बाई बाई मी वैतागली बापा, वैतागली. नाही फाशी नाही म्हटलं म्या, मा पशी राय म्हटलं तू. कुठं जाऊ नको, घरीच राय. हॅलो बोल रे. अबे कुठं आहे? लवकर आहे, भांडणं झाले. अबे इकडे एकच भांडणं करायला माझी टर फाटू राहिली आणि हे दुसरं भांडणं सांगू राहिलं मला. आता काय झालं रे? काही नाही बुवा, आम्ही चाललो होतो रस्त्यानं, मला धक्का दिला, खाली पाडलं मला. आणि मला काय म्हणते पंगा लेर आहे, काय म्हणते पंगा. आता म्या म्हटलं भाऊ थांबतो, आता शांताराम भाऊले फोन लावला आणि तू बोले आता आपण आता गेले एवढा मारू रे, एवढा मारू. एकाने स्वतः मार खाते आणि दुसऱ्याला मार खाऊ घालते, दुसरं काहीच नाही त्याच्याजवळ. बरं ठीक आहे, शांताराम भाऊ राहिले ना. बरं आलो, टाइम लागते, 2 मिनिटात आलो. येतो ये लवकर, येते तो टाइम नाही म्हणते. काय मीटिंग करायला चाललं काय माहित बा मुकेश अंबानी सोबत. लवकर ये तू, टाइमपास करू नको. बरं आलो. मी कुठं जातो आता, बोंबलत बसवणार तिकडे. मला काय घेऊन देन इकडे माझं एक भांडणं करू मी मॅट झालो इथं, डबल जा तिकडे भांडणं करायसाठी. बरं हो आलो. हो कोणाचा फोन होता? मित्राचा होता फोन. मी काय म्हणतो तू जाऊ नको ना, तू काय पा पडू का? पापा हे तो गुंडास निघाला रे. मंगेश तुझे किस अँगल से लग रहा है 4 फुट का आदमी? अबे 6 फुटाच्या वरचा माणूस नाही लगा हे 4 फुटाचा आहे. 4 फुटाचा असो का 5 फुटाचा असो का 6 फुटाचा असो, आपल्याला काय घेण देईल शांताराम भाऊ. आता येले आपल्याला मारायचं. येणं माझ्यासोबत पंगा घेतला. हो का? तुझ्या संग पंगा घेतला ना, मग तू मारला ते माया का संबंध? त्याला मी सांगितलं पहिले की बुवा सॉरी मन भाऊ आणि चालला जाय. नाही फोन लावतो, हे लावतो, ते लावतो. आता बोला तुम्ही मारता का रे? मारता का तू मले? हे टोपीवाल्या तू मारता का मले? नाही माझा काय संबंधच नाही, मला माहित बी नाही हे कोण आहे. काय रे याचं नाव नाही माहिती. हे चुकून लावला फोन, चुकून लावला का? नाही का? बरं मी तर म्हणतो यानं तुले फोन लावला, तू आलास कशाले? आता तुलेच मारतो मी. येले सोडतो रे बुवा, याले माफ केलं मी आता. पण यानं तुले फोन लावला आणि तू आला कसा काय? तुले या कारणामुळे मी मारतो. काही राजा कुठं लावू राहिली तुम्ही? अरे बा हे तुमच्या वाटी गेलं ना. मी आलो फक्त पासाठी, भांडणं सॉल्व्ह करायसाठी. मी काही मारत नाही तुम्हाला. अरे नाही मी कुठं मारतो तुम्हाला? नाही मग फोन लावला होता तर लय बापा लय वरे फेके. मी एकटाच मारतो, एकटाच काफी आहे. मर बार ये बाबा मार तुला आता मी असं मारतो रे. आता असं मारतो म्हाताऱ्या. तू गेला रे, कामातून गेला तू आता. दादागिरी करू लागा. चल मारून दाखवतो आता. अरे बाबा हे दादा, अरे काय रे म्हणून राहिला तू? काय प्लॅन काय रे तुझ्या? मला काय जीवन मारायचं का रे? काय वावर घेऊन घ्यायचं का माझ्यावरचं? काय ले काय दादा सॉरी माफ करा याले माफ करा मला माफ करा. जा तुम्हाला उशीर होते वाटते ना, जा. नाही टोपीवाल्या तुझ्या पाय मोडल्याशिवाय मी राहत नाही. आता माझ्या दिमागात गोष्ट आली. चाली आता तू ये लवकर. हे काड्या सरक. लक्ष झालं बरं सरकारी दवाखान्यात मी. काय झालं आता? कोणी गेलं का? कायचं काम माहित रे बुवा. मला वाटते कडे 100%. ते मंग्या नाही का मंग्या, त्यानं भांडणं गेलं ते कोणा संग गेले ते. मला फोन लावला आणि शांताराम भाऊले फोन लावला या म्हणे भांडणं करायला. पण मी गेलो नाही, कारण की माझ्या घरीच तमाशे चांगले चालू आहेत. मग काय करतं मी काही गेलो नाही. त्या माणसानं लय मारलं त्या शांताराम भाऊले. पाय मोडला पाय. बापरे डायरेक्ट पाय मोडला. अरे बा काम दिवसाची दिवस चालू आहेत बे का सोयाबीन सोगणं ले कामाला राहतलं का माणसाला येणं असं ना. पाय मोडला म्हणजे का हटलं का? चाल ना मग कुठं चालतं ते, कुठं कोणा दवाखान्यात ते चाल ना मग. चला आपण भेटून येऊ. काय झालं ते भाऊ? चाल शांताराम भाऊ. भांडणं झाले कोणाचे, मार कोण खाल्ला, हे काय मेळ काय तुमचा? अरे बाबा काही बोलू नको रे बाबा, काही बोलू नको. काहीच नाही बाबा, गलती माही होती रे. गलती माही होती. कशाला चालतो रे बा तिथं? मायबीन मरणाचा मार खाल्ला रे बा. काय माणूस होता का ते? 4 फुटाचा माणूस आहे म्हणजे 4 फुटाचा 7.5 फुटाचा माणूस लगा ते. मग काय तो केलं काय हे? अबे पाय मोडला काय? शांताराम भाऊ म्हणे ना मी मारतो म्हणे त्याले, पंगा लेर आहे का म्हणे. मी म्हटलं मारते म्हटलं शांताराम भाऊ आता. पण त्या माणसाला लय मारलं. मी गेलो नाही बाबा म्हणतात नाही. आता मी गेलो असतं का नाही मला मारलं असतं. आणि मी काऊन नाही मार खाल्ला सांगू का? मग दोघांना मार खाल्ला असतं तर मग सरकारी दवाखाना नेच कोण होतं. म्हणून मी या गोष्टीचा विचार केला. मी म्हटलं जाऊ द्या शांताराम भाऊला मार खाऊ द्या, मी सरकारी दवाखान्यात नेतो. असं झालं ते गणित. टाकल्या तुला सांगतो रे बुवा, या दोघाचा प्लॅन होता रे बुवा मला मारायचा, दुसरं काहीच नाही रे. मला यांना फोन लावला आणि त्या ढेब्यानं कोण होते का आम्ही ते खाली लेस मारलं बा. ते लय मारलं. मी तिला म्हणलो बा मी काय केलं, मी तुला बोललो का? भांडणं तू याच्या संग झाले, तू येले मार. नाही म्हणे तुलाच मारतो म्हणे आता.
बरं झालं मी नाही आलो, मग म्या मार खाल्ला असता. बरं जाऊ द्या, ठीक आहे, काही होत नाही, खा लागते तेवढं, काय करता मग आता. लय खतरनाक माणूस होता का ते? बापा का बायको सोबत भांडणं करून आलं का काय माहित बाबा. लेस ते रागल होतं, तपेल होतं बाबा ते. आणि हे काय म्हणे मग, म्हणे 4 फुटाचा माणूस आहे म्हणे. 4 फुटाचा काय ते? अबे 8 फुटाचा माणूस होता, 8 फुटाचा. एवढा मारलं मला त्यानं. दुसरं काय म्हणे, कळ का म्हणे, कळ का. अबे असं वाटते काय हत्तीचं पिल्लू आहे का काय आहे बुवा. अबे किती जाळा माणूस होता बे ते. काय मारलं बे त्यानं मला, काय विचार नाही केला रे बुवा त्यानं मला मारायसाठी. लय मारलं रे बुवा मला त्यानं. घ्या ना फोन उचला ना, आणखी जा ना. तुला मारते का? थांब मी आलो, येतो घ्या. बरं जाऊ द्या मग, आता करता काय. पण मला वाटलं त्यांना मारायला नव्हतं पाहिजे, कारण की आता सोयाबीन सोंगणं आहे, काढणं आहे, वावराची कामं धंदे आहेत, मारायला नव्हतं पाहिजे त्यांना. अरे बुवा त्याला मनोर बा, मी मारू नको रे दादा, मारू नको. सोयाबीन काढणं राहिला, आणखी लय काम आहेत, त्यानं काहीच विचार नाही केला. जाऊ द्या मग, आता चला मग घरी. आता शांताबाईला सांगा मग, आता हे असं झालं म्हणा. काय करतो मग आता. चला लोट रे लोट, ए मंग्या लोट. बरं चला चला.